त्यामुळे हे एक युद्ध आहे, पण त्याच्यातले मुद्दे अनेक आहेत आणि गुद्देसुद्धा त्यापेक्षा जास्त. आणि आता बोलूयात अन्य काही बातम्यांकडे. गुढीपाडव्याच्या निमित्तानं मराठी नववर्षाचं स्वागत केलं जातं. दरवर्षीप्रमाणे याही वेळेला मुंबईतल्या दादरच्या शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ थोड्याच वेळात धडाडणार आहे. राज ठाकरे आपल्या भाषणात कोणाचा समाचार घेतात, मनसैनिकांना काय आदेश देतात हे पाहणं महत्त्वाचं. या निमित्तानं मुंबईच्या दादर इथल्या शिवाजी पार्कवरची तयारी पूर्ण झाली आहे. इथे असा एक भव्य मंच उभारण्यात आला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक या कार्यक्रमाच्या ठिकाणी, जाहीर सभेच्या ठिकाणी पोहोचत आहेत. आणि याच संदर्भात आपण थेट दादरमध्ये जाणार आहोत. अक्षय कुडकेलवार आणि विशाल पाटील असे आमचे दोन प्रतिनिधी सध्या इथे उपस्थित आहेत. आधी अक्षयकडे जाऊयात. अक्षय, मोठ्या संख्येनं मनसैनिक येत आहेत राज्यातनं. काय काय अपेक्षा आहेत त्यांच्या या आजच्या राज ठाकरे यांच्या भाषणाकडून प्रामुख्यानं? नक्कीच मिलिंद सर, आपण जर बघितलं तर सध्या मी राज ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर आहे. आणि जे राज्यभरातले सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक येत आहेत ते सर्वात आधी राज ठाकरे यांच्या घराबाहेर येतात आणि जसं एक घोषणाबाजी केली जाते, एक प्रकारची जी मानवंदना पहिले येऊन राज ठाकरे यांना दिल्यासारखा प्रकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. आजचा गुढीपाडवा मेळावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विशेष आहे, कारण 20 वर्षापूर्वी ज्यावेळी राज ठाकरे यांनी वेगळा पक्ष निर्माण केला होता आणि 20 वर्षापूर्वी हा पक्ष निर्माण झाल्यानंतर पहिली सभा राज ठाकरे यांनी ही 19 मार्च रोजीच घेतली होती. आणि आज देखील गुढीपाडव्यानिमित्त जी सभा होते ती 19 मार्चला होत आहे, म्हणजे तब्बल 20 वर्षानंतर ती सभा होती आहे. आजच्या याच्यात आपण बघतोय की राज ठाकरे त्यांच्या पक्षाला एक काही नवी राजकीय दिशा देण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण गेल्या 20 वर्षात आपण जर बघितलं तर पहिलं वर्ष सोडलं तर इतर 19 वर्षातही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राज्यात हवं तसं यश मिळू शकलेलं नाही. मात्र तरीही लोकांच्या मोठ्या अपेक्षा या ठिकाणी आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय. तुम्ही मला सांगा, एकूण तुम्ही कुठून आलात? आज 20 वर्षानंतर 19 मार्चला पुन्हा सभा होती आहे. तुम्हाला राज ठाकरे यांच्याकडनं काय ऐकायचं आहे आणि काय वाटतं येत्या काळात पक्षाची ध्येयधोरणं काय असली पाहिजे? खरं तर मी मनसेचा रायगड जिल्हा प्रमुख आणि रेल्वे संघटनेचा अध्यक्ष आहे. समस्त रायगड आणि रेल्वे कर्मचारी सेनेचे आमचे सर्व सहकारी पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक आज आम्ही हजारोच्या संख्येने इथे उपस्थित झालेलो आहोत. खरं तर सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे हे नाव हेच मुळात सत्ता केंद्र आहे. राजकारणात काय मिळाल्यापेक्षा या महाराष्ट्राला मराठी भाषेचा जो एक उत्तम दर्जा आहे, देशाच्या पंतप्रधानांसमोर ठणकावून मला काय पाहिजे हे सांगण्यापेक्षा महाराष्ट्राला काय हवं आहे सांगणारं नेतृत्व सन्मान्य राजसाहेब ठाकरे आहेत. आणि हेच महाराष्ट्राचं व्हिजन आणि हेच महाराष्ट्राचं भविष्य आहे. त्यामुळे राजकारणात कमी जास्त आणि राजकारणात यश अपयशापेक्षा सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे हे शिवतीर्थ हे मुख्यालय हेच महाराष्ट्राचं सत्ता केंद्र आणि इथेच गरिबांना. आज काय अपेक्षा आहे? राज ठाकरे यांनी तुम्हाला काय आदेश द्यावा, काय सूचना द्याव्या, किंवा काय राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातनं जाहीर करावं असं वाटतंय? खरं तर मुळात आमच्यासाठी राजसाहेब बांधतील ते तोरण, सांगतील ते धोरण हे आमच्यासाठी अंतिम आहे. आणि राजसाहेब प्रत्येक गुढीपाडवा मेळाव्यामध्ये जे आम्हाला आदेश देतात ते आदेश दिल्यानंतर पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये खूप मोठा भूकंप होतो. अनेक भाषणं झाली असतील आणि त्या प्रत्येक भाषणांमधनं जो विचार दिला त्यानंतर काही 48 तासामध्येच काही पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटले. अशा प्रकारचं नेतृत्व, अशा प्रकारचा विचार हा फक्त महाराष्ट्रामध्येच आहे आणि महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या कुठच्याही नेत्यांकडनं ह्या अपेक्षा आहेत. महाराष्ट्रातील जनतेला हा विचार फक्त राजसाहेबच देऊ शकतात, एवढीच महाराष्ट्र सैनिकांची भावना आहे. आपण बघतोय फक्त मराठीच नाही तर अमराठी देखील काही लोक राज ठाकरे यांच्या पक्षात आहे आणि ते देखील आज राज ठाकरे यांची सभा ऐकायला आले आहे. तुमचं नाव काय आहे आणि एकूण जर राज ठाकरे यांची प्रतिमा अशी आहे की ते मराठी साठी लढतात आणि अमराठी लोकांचा राग करतात, तुम्हाला काय वाटतं? सर्वांना ससने जय महाराष्ट्र. सर्वप्रथम माझं नाम दिगंबर दिवाकर, मी कर्जतमध्ये राहतो. मी गेल्या 3 वर्षापासून रेल्वेमध्ये कार्य करतो अँड जीतू पाटिल साहेबांच्या 2 वर्षापासून. आप हिंदी में बोल सकते हैं हमारे साथ.
मैं बेसिकली ये कहना चाहूँगा कि राज साहब एक ऐसी बुलंद आवाज़ हैं जिनके छत्र छाया में हमारे जैसे बहुत सारे रेलवे कामगार काम करते हैं, और उनका एक जो प्रतिमा है, आप उनकी छवि बोल सकते हो, शैडो बोल सकते हो, आप उनका एक भव्य प्रतिमा बोल सकते हो, वो हमारे पाटिल साहब हैं। जीतू पाटिल साहब, कर्जत रायगढ़ जिला अध्यक्ष, हमारे रेलवे मैं आपसे सवाल पूछना चाहूँगा, आप भी गैर मराठी हो और राज ठाकरे का पहला जो आंदोलन हुआ था, आप जिस संगठन में काम करते हो, रेलवे का ही पहला आंदोलन हुआ था और मराठी लोगों के लिए हुआ था और गैर मराठियों के खिलाफ हुआ था। आज आप गैर मराठी होकर राज ठाकरे की सेना के साथ हो, क्या इसके पीछे की भूमिका है? मुझे सम्मानित श्री राज साहब ठाकरे का जो भी काम करने का स्टाइल है वो मुझे बहुत पसंद है, और मैं महाराष्ट्र नवनिर्माण रेलवे कामगार सेना का एक पदाधिकारी हूँ। हम जो भी हमको समस्या आती है, हमारे जो महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना के अध्यक्ष जितेंद्र पाटील साहब हमारी समस्या को तुरंत दूर करने का काम करते हैं। आपण बघतोय या मराठीच नाही तर अमराठी देखील महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना आहे, यामध्ये पदाधिकारी आहे आणि एकूणच ह्यांना देखील आज राज ठाकरे काय बोलतात सगळ्यांना उत्सुकता आहे आणि एक माहोल दाखवतो आणि त्यानंतर स्टुडिओकडे येतोय। हा संपूर्ण राज ठाकरे यांच्या घराबाहेर अशाच प्रकारचा माहोल आहे। मोठ्या संख्येनं महाराष्ट्र सैनिक महाराष्ट्रातून येतात, या ठिकाणी राज ठाकरे यांच्या घराबाहेर घोषणाबाजी करतात आणि मगच ज्या ठिकाणी राज ठाकरे ठीक आहे अक्षय, मी परत एकदा तुझ्याकडे येतो कारण वातावरण फार वेगळ्या प्रकारचं आहे तिथे, पण विशालकडे जाऊयात। विशाल, तू आता शिवाजी पार्कवर नेमका कुठे आहेस? मंचावरची तयारी पूर्ण झाली का? कोण कोण नेते उपस्थित झाले आहेत आणि या प्रमुख नेत्यांना काय वाटतं, काय मुद्दे असतील आजच्या भाषणात? मिलिंदजी, आता मी शिवाजी पार्क या ठिकाणी ज्या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ज्या व्यासपीठावरनं भाषण करणार आहेत त्या व्यासपीठाच्या बाजूला आहे आणि आत्ता जर आपण माहोल बघितला तर अनेक मनसेचे नेते हे आता येऊ लागलेले आहेत आणि सगळ्यांनाच उत्सुकता आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं काय बोलणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण का निवडणुका झाल्या आहेत आणि निवडणुकानंतर होणारा हा गुढीपाडवा मेळावा असणार आहे। त्यामुळे नेमकं कार्यकर्त्यांना येणाऱ्या 3 वर्षासाठी काय काम केलं पाहिजे किंवा या वर्षभरात काय कार्यक्रम केलं पाहिजेत ही सगळी आखणी जी आहे ही आजच्या सभेतनं मिळते का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आता मनसे नेते संदीप देशपांडे सुद्धा आहेत। काय नेमका आज महाराष्ट्राला विचार या मेळाव्यातनं मिळू शकतो, कारण का निवडणुका झालेल्या आहेत आणि महाराष्ट्राची राजकीय स्थिती ही संपूर्ण देशाला माहिती आहे। मला असं वाटतं की दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याला सन्माननीय राजसाहेबांचं जे मार्गदर्शन आम्हाला मिळतं, पुढचं संपूर्ण वर्ष ही पक्षाची वाटचाल कशा पद्धतीने असणार आहे, कुठल्या कुठल्या गोष्टींवर आम्हाला संघर्ष करायचा आहे याचं संपूर्ण मार्गदर्शन हे सन्माननीय राजसाहेब करत असतात आणि ते मार्गदर्शन ऐकायला आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक उत्सुक असतो, तसेच यावर्षीसुद्धा। आज जे महाराष्ट्राचं राजकारण आहे किंवा निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीनं निवडणुका झाल्या, मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाला, याबाबतीत सगळ्यावरती राज ठाकरे आसूड ओढतील? नाही, मला असं वाटतं साहेब काय बोलणार आहेत हे कधीच आपल्याला माहीत नसतं। जेवढी तुम्हाला उत्सुकता तेवढी आम्हाला उत्सुकता आहे निश्चितपणे, पण ज्या काय घटना महाराष्ट्रात घडलेल्या आहेत किंवा घटना घडत आहेत किंवा यानंतर घडू शकतील, तुम्हाला माहिती आहे की राजसाहेब नेहमी पुढची परिस्थिती काय होणार आहे हे नेहमी त्यांनी महाराष्ट्राला आधी सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रात त्या गोष्टी घडलेल्या आहेत। मला असं वाटतं ते सुद्धा ऐकायला आम्ही उत्सुक आहोत। मनसे नेते नितीन सरदेसाई आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। निवडणुका होऊन गेलेल्या आहेत, निवडणुकीच्या काळात आपण बघितलं तुमचे अनेक सहकारी हे सत्ताधाऱ्यांकडे गेले, निवडणुका एक तर तुम्ही कुठेही सत्तेत नाही आहात, अशामध्ये कार्यकर्त्यांना कसं टिकवून ठेवलं जाणार आहे हे आव्हान आहे येणाऱ्या काळामध्ये? असं आहे की 20 वर्षामध्ये अनेक चढउतार पक्षांनी बघितले आणि त्याच्यानंतरही जे अनेक कार्यकर्ते पक्षाचे महाराष्ट्र सैनिक आहेत, काही नेते गेले किंवा काही पदाधिकारी दुसऱ्या पक्षामध्ये गेले हे मान्य करतो, पण ते कुठल्या पक्षामध्ये झालं नाही ते सगळीकडेच आपल्याला होताना दिसतंय। म्हणजे सत्ताधारी पक्षातल्या म्हणजे युतीमधले सुद्धा एक जण इकडे तिकडे जाताना आपण बघतोय, त्यामुळे हा एक वेगळा ट्रेंड महाराष्ट्रामध्ये दिसतोय जो काही फारसा चांगला नाही आहे। पण असं जरी असलं तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतले जे महाराष्ट्र सैनिक आहेत ते बहुसंख्य तर म्हणेन काही तुरळक वगळता सगळे आजही पक्षाबरोबर ठाम आहेत आणि राजसाहेबांच्या विचारांनी ते आजही प्रभावी आहेत आणि त्यांच्याशी बांधील आहेत। त्यामुळे अशा काही घटना घडल्या असतील त्याच्यावर फार लक्ष द्यावं असं मला वाटत नाही। त्याच्या कितीतरी पटीने अधिक लोक पक्षामध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत आणि येत आहेत, त्यामुळे आम्हाला त्याची काळजी नाही आहे। हे आव्हान नाही वाटत का ही हा सगळा डौलारा सांभाळून ठेवणं? असं आहे की इतक्या
चढउतार मी तुम्हाला मागे सांगितलं, असे उतारही अनेक पाहिल्यानंतर सुद्धा ती माणसं बरोबर होती. त्यामुळे आव्हान तर अनेक आव्हानं असतात, पण आव्हानं पेलण्याची शक्ती आमच्या नेत्यामध्ये आहे, हे मी तुम्हाला या निमित्ताने विशेष नमूद करू इच्छितो. काय अपेक्षित आहे एक पदाधिकारी म्हणून, काय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विचार दिला किंवा तुमच्या अपेक्षा काय आहेत आजच्या भाषणातनं? दरवर्षीप्रमाणे राज ठाकरे साहेब पाडव्याच्या मेळ्याला आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि आमची पूर्ण भूमिका जी असते वर्षभराची कार्यकर्ता म्हणून ती नेहमी सांगत असतात, सूचित करत असतात आणि ती भूमिका घेऊनच आम्ही वर्षभर चालत असतो. आणि यावेळेला नक्कीच दरवर्षीप्रमाणे काहीतरी आव्हानात्मक आम्हाला सांगतील, काहीतरी संघर्ष करण्याचं सांगतील, जे महाराष्ट्राचं आणि देशाचं हिताचं असेल या पद्धतीने आम्ही नक्कीच करू. सरदेसाई सर, तुमच्याकडनं काही शिवसेनेच्या नेत्यांना आमंत्रण दिलंय का तुम्ही, किंवा कोणी नेते येणार आहेत का इथे? नाही, माझ्या माहितीत तरी नाही. नितीन सरदेसाई होते, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आज महाराष्ट्राच्या सद्यस्थितीच्या राजकारणावरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलतील. आणि आपण पाहिलं होतं ही निवडणूक दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित लढली होती, त्यामुळे शिवसेनेचे काही नेते या मेळाव्याला येतात का अशी एक चर्चा होती. मात्र त्या बाबतीत नितीन सरदेसाईंनी असं म्हटलं की अशा पद्धतीची कुठचीही माहिती सद्यस्थितीला माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे शिवसेनेकडनं कुणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण ऐकायला येतं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मिलिंदजी. बरं.